नितीन गडकरी राज्याच्या राजकारणामध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जाते। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा हुकुमी का उतरवणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। नितीन गडकरी प्रदेश भाजपमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे। भाजपमध्ये संघटनात्मक उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जाते। गडकरी महाराष्ट्रामध्ये आल्यावर दिल्लीला कोण जाणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। राज्यात भाजपच्या मदतीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सक्रिय व्हावं यासाठी आरएसएसची भूमिका आहे आणि आरएसएस भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला सूचना केल्याची माहिती सुद्धा समोर येते। सूत्रांनी ही माहिती लोकशाही मराठीला दिली आहे। तर भाजप वरिष्ठांकडून नितीन गडकरींना राज्यात सक्रिय होण्याचा प्रस्ताव देणार असल्याचं माहिती आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सभा घेण्याची गडकरींची तयारी असल्याची माहिती सुद्धा समोर येते। राज्य भाजपमध्ये सर्व अधिकार मिळाले तरच गडकरी सक्रिय होतील अशी अट त्यांनी घातल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर गडकरींनी तशी तयारी केलेली आहे आणि नितीन गडकरी यांच्या अंतिम निर्णयाकडे आता भाजपचं लक्ष लागल्याची माहिती समोर येते। तर लोकसभेमध्ये जो काही निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये महायुती आणि विशेषतः भाजपची पिछेहाट झाल्याचं दिसतंय आणि तसाच निकाल आता विधानसभेमध्ये लागू नये यासाठी हुकमी का भाजप काढणार असल्याचं दिसतंय। आणि या विषयाची माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल, लोकसभेच्या निकालातून राज्यामध्ये जो काही निकाल लागले आहेत त्याच्यातून धडा घेऊन आता विधानसभेच्या आधी हा एक मास्टर स्ट्रोक म्हणावा लागेल, भाजपकडून हुकमी का काढण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। नेमके काय परिणाम होईल, काय उलथापालथ सध्या भाजपमध्ये होऊ शकते? निश्चितच फरा एकंदरीत सध्या जर आपण पाहिले तर केंद्रीय मंत्रिमंडळातील 2 मंत्री आहेत, त्याच्यामध्ये अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव यांना प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून दोघांनाही महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आलेली आहे। मात्र सध्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर महायुतीमध्ये विशेषतः भाजपला महाविकास आघाडीचे नेते टार्गेट करत आहेत। बदलापूरची बलात्काराची घटना असेल किंवा एकंदरीतच शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्याची घटना असेल, याच्या आधीही मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल, वेगवेगळ्या मुद्द्यांवरून देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांना सातत्याने विरोधी पक्ष आहेत ते टार्गेट करत आहे। आणि अशा वेळी जर भाजपला पुन्हा एकदा वर काढायचं असेल, जे खच्चीकरण कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं झालेलं आहे, नेत्यांचं झालेलं आहे, त्यांचं मनोबल उंचवायचं असेल तर नितीन गडकरींना राज्यामध्ये पुन्हा एकदा सक्रिय करण्याची प्रयत्न आहे तो केला जात आहे। तशा सूचना आहेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। येत्या 2 महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका पार पडत आहे। या 2 महिन्यांसाठी नितीन गडकरींनी राज्यामध्ये सक्रिय व्हावं, त्यांनी केंद्रातलं मंत्रिपद आपलं कायम ठेवावं। मात्र 2 महिन्यामध्ये पूर्णपणे महाराष्ट्र पालथा घालताना कुठे कुठे आपल्याला तिकीट वाटप करता येईल, कुठे कुठे कशा प्रकारे आपल्याला डॅमेज कंट्रोल करता येईल, जे आउटगोईंग भाजपमधून सुरू झालेलं आहे। समरजिंग सिंग घाटगे आपण पाहिलं असेल, घाटगे पाटील बाहेर पडलेले आहेत, हर्षवर्धन पाटील सुद्धा वाटेवर आहेत, प्रशांत परिचालक असतील, अशा अनेक नेत्यांशी बोलून त्यांना पक्षामध्ये वेगळी जबाबदारी कशा प्रकारे देता येईल या संदर्भात सुद्धा गडकरींकडे जबाबदारी देण्याची प्रयत्न चालू आहे। निश्चितच चेतन, भाजप हा एक मायक्रो मॅनेजमेंट करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो आणि जे काही सर्वे आले असतील त्यानुसार सध्या जे काही राजकारण केलं जातंय किंवा संघटनात्मक बांधणी सध्या आहे त्याचा फारसा फायदा होताना दिसत नसेल। त्यामुळेच कदाचित आता विधानसभेच्या तोंडावर ही एक मोठी खेळी म्हणावी लागेल। त्यामुळे कितपत यश येतं तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।